अखेर राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे, कुठपर्यंत बाजारभाव वाढलेले आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी आत्ता सद्यस्थितीला एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. आता मान्सून परतीच्या बाबत माहिती घेऊ एकदा. दमदार मुसळधार बरसून मान्सून परतीच्या प्रवासाला राजस्थानच्या काही भागातून वेळेपूर्वीच परतला. उत्तर भारतात दमदार, इतरत्र बहुतांश भागांत मुसळधार बरसून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून पाऊस परतला असून 2-3 दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून परतण्यास स्थिती अनुकूल आहे. राजस्थानमधून नियोजित 17 सप्टेंबरपूर्वी 14 तारखेपासूनच परतीचा पाऊस सुरू झाला. हवामान विभागानुसार मान्सून साधारण 1 जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो आणि 8 जुलैपासून संपूर्ण देश व्यापतो. 17 सप्टेंबरपासून पावसाचा भारतातून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा 14 सप्टेंबरपासूनच पाऊस परतू लागला आहे. यंदा 60% अधिक पाऊस. मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून देशभरात 778.6 मिमी, सरासरीच्या तुलनेत 836.2 मिमी म्हणजे 60% अधिक पाऊस झाला. हवामान विभागाने अंदाज वर्तविताना यंदा 106% पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हवामानाचा असा आहे अंदाज. राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी पश्चिम वाऱ्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पाऊस सुरू राहील. वातावरणात बदल होत असून तापमानातही थोडी वाढ झालेली दिसून येईल. मान्सूनच्या परतीचे हे आहेत निकष. पश्चिम राजस्थानात समुद्रसपाटीच्या साधारण 1.5 किलोमीटर उंचीवर उलट दिशेने चक्री वाऱ्यांची स्थिती. सलग 5 दिवस एखाद्या क्षेत्रात 0 मिलीमीटर पावसाची नोंद. विविध क्षेत्रांत हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे. आता पाहूया चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1800 रुपयाने जाताना दिसत आहे. कळवण उन्हाळी कांदा 18,150 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1950चा दर मिळत आहे. लासलगाव उन्हाळी कांदा 4,800 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1747चा दर मिळत आहे. नागपूर पांढरा कांदा 1,000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयाने जाताना दिसत आहे. कामठी लोकल कांदा 6 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2,323 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयाने जाताना दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 369 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,600 रुपयाने जाताना दिसत आहे. हिंगणा लाल कांदा 8 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर लाल कांदा 8,657 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,100चा दर मिळत आहे. सातारा जास्तीत जास्त 2,000 रुपयाने जाताना दिसत आहे. कोल्हापूर 2,153 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयाने जाताना दिसत आहे. नाशिक जास्तीत जास्त 2,525 रुपयाचा भाव मिळत आहे. हे झाले मित्रांनो चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.